पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही जीबीएस सिंड्रोमचा रुग्ण आढळलाय। सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या या रुग्णाची आमदार अमल माडकांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली। यावेळी डॉक्टरांबरोबर झालेल्या चर्चेतून सीपीआरमधील व्हेंटिलेटरची सद्यस्थिती लक्षात आली। सीपीआरमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरपैकी अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत आहेत। ते दुरुस्त करून वापरात आणण्याबरोबरच आणखी 5 नवे व्हेंटिलेटर सीपीआरसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून लवकरच व्हेंटिलेटरची उपलब्धता करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमल माडकांनी दिली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।